हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. ऐकायला येते आता? हा, हरे आता यायला कृष्णा लागली. दंडवत प्रणाम प्रभू येते येतोय येते ओके, ऐकायला. इंटरनेटचा प्रॉब्लेम होता. हॉटस्पॉट चालू केलेला आहे मी आता. दिसेल आता. तर भक्तीची प्रथम असतात तीन बघत होतो, तीन विभाग: साधना भक्ती, भाव भक्ती आणि प्रेम भक्ती. त्याच्यामध्ये आपण ही चर्चा करत होतो की सुभद्राची कथा वगैरे. सर्वात महत्वाचं आहे की भक्तीसाठी रुचीची आणि योग्यता आहे. तर याच्याबद्दल चर्चा करत होतो की नेहा विक्रमणस्वस्ती व्रतवरस्ती कथा, साधू संघाची महिमा, चैतन्य महाप्रसाद भट्टाचार्य, तार्किक लोक, सुबुधी राय याची चर्चा करत होतो. सुबुधी राय कशा प्रकारे हे होते की त्यांना मुस्लिम बनवलं होतं, पण नंतर ते हरिनाम जप करून भगवंता भक्ताची सेवा करून ते शुद्ध बनले. तर हे कथा आपण चर्चा केली. आता पुढे जे आहे भक्तीसाठी योग्यता रुची, तर हे होतं. आता याच्या पुढे जे आहे दुसरा तरंग आहे. पहिला तरंग होता की हे सामान्य भक्ती, दुसरा तरंग आहे साधना भक्ती. तर आता जो विषय जे आहे साधना भक्तीचा, तर आता इथून काय होते सुरू होते साधना भक्ती. साधना म्हणजे विधिविधानाचं पालन करून आपल्याला भक्ती करायची. तर साधना भक्तीमध्ये पूर्व विभागाचे 4 तरंग आहेत. सामान्य भक्ती, भक्तीचे अवलोकन प्रस्तावना अध्याय 1. साधना भक्ती अध्याय 2 ते 16 आहे. भाव भक्ती अध्याय 17 ते 18 आहे. प्रेम भक्ती दुसरा तरंग आहे साधना भक्ती. आता संपूर्ण आजचा जो विषय आहे साधना भक्ती बद्दलच आहे. मध्ये मध्ये भक्तांना सांगेल की तुम्ही हे वाचन करा, तर तुम्हाला आपलं पुस्तक काढून वाचावं लागेल. साधना भक्ती आपण ह्याच्या पण चर्चा केली अगोदर की साधना भक्ती काय आहे. आपल्या इंद्रियांना कृष्णाच्या सेवेत लावणे आणि तेच म्हणजे कृष्ण भावना आहे. साधना भक्तीवर आपण चर्चा केली होती. तर पुढे आहे साधना भक्तीची व्याख्या: इंद्रियांना भगवंत भक्ती सेवेत लावणे. ऋषिकेने ऋषिकेश सेवनम भक्ती रुचिते. आपल्या इंद्रियांना कोणत्याही प्रकारच्या काळात गुंतवून नये, म्हणून साधना म्हणजे आपल्या विविध इंद्रियांना श्रीकृष्णाच्या उपयोगात आणणे म्हणजे साधना भक्ती आहे. इंद्रियांना इंद्रियाच्या सेवेमध्ये लावणे. तरी आपण चर्चा केलेली आहे. हे आहे साधना भक्तीची व्याख्या. साधना भक्तीची व्याख्या: इंद्रियांना भगवंताच्या सेवेत लावणे. इंद्रियांनी इंद्रियाचे स्वामी भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांची सेवा करणे म्हणजे हे काय आहे साधना भक्ती आहे. साधना भक्तीचा अभ्यास कसा करावा. आता ठीक आहे, आपण साधना भक्ती पाहिली, तिची व्याख्या पाहिली आपण. तर साधना भक्तीचा अभ्यास आपल्याला कसं केला पाहिजे, म्हणजे जीवनामध्ये साधना भक्ती कशी केली पाहिजे, तर याच्याबद्दल वर्णन आहे. साधना भक्तीचा अभ्यास कसा करावा. साधना भक्ती म्हणजे काय? नित्य शुद्ध कृष्ण प्रेमा साधे का बोलणे सर्व शुद्ध बुद्ध करेल. काही विविध अनुसरणाने काय नुसार आचरण करण्याने आपले सुप्त कृष्ण भावना जाहीर होते, अवस्थेला साधना भक्ती असे म्हणतात. साधना भक्तीचा अभ्यास
की विविध अनुसरणाने काही विधी अनुसरला पाहिजे. तर 4 नियमाचं पालन आहे, 16 माळा जप आहे, नवविधा भक्ती आहे. विधी अनुसरला पाहिजे आणि त्यानुसार आचरण केलं पाहिजे जीवनामध्ये. विधी असून आचरण केलं पाहिजे आणि त्यामुळे आपली जी सुप्त भावना आहे, कृष्ण भावना, तिला जागृत केली पाहिजे, म्हणून तिला कृष्ण भावना असे म्हटलेलं आहे. पुढे आहे साधना भक्तीची परिपूर्णता. काय आहे साधना भक्तीची परिपूर्णता? तर आपण याच्यामध्ये पाहिलं की साधना भक्ती, साधना भक्तीची व्याख्या आणि साधना भक्तीचा अभ्यास कसा करावा आणि आता आहे साधना भक्तीची परिपूर्णता. साधना म्हणजे विधिविधानाचं पालन करायचं म्हणजे भगवंताची भक्ती करायची, त्याला साधना म्हटलेलं आहे. तर साधना भक्तीची परिपूर्णता कशामध्ये आहे, कशा प्रकारे साधना भक्तीची परिपूर्णता होईल? साधना भक्तीची परिपूर्णता, तर एक दोन साधना भक्तीची व्याख्या, साधना भक्तीचा अभ्यास, साधना भक्तीची परिपूर्णता आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे साधना भक्तीचा आहे. संपूर्ण साधना आहे पण भक्तीच आहे आणि संपूर्ण हे साधना भक्ती आहे. तर आता साधना भक्तीची परिपूर्णता काय आहे? तर पहा नंबर 23 वर हा दुसरा पॅराग्राफ आहे. तुम्ही वाचू शकता हा. तुमचा पेज नंबर काय? हा नंबर पेज 23 नंबर वर आहे. माया शक्तीने मोह ठीक. झालेल्या जीवाला. एक पॅराग्राफ असायचा. वाचू का? वाचू का प्रभू? हा, वाचा, वाचा. मायाशक्तीने मोहित झालेल्या प्रत्येक जीवाला एखाद्या मनोरुग्णाप्रमाणे समजले जाते. श्रीमद भागवतात असे म्हटले आहे की साधारणपणे बद्ध जीवाला वेडा समजण्यात येते, कारण तो बंधन आणि दुःख यास कारणीभूत ठरणाऱ्या अनेक क्रिया करीत असतो. जीवात्मा आपल्या स्वरूप स्थितीत अतिशय आनंदी, सुखी, नित्य व ज्ञानाने पूर्ण असतो. परंतु ज्यावेळी तो भौतिक अवस्थेत गुंतला जातो, त्यावेळी तो दुःखी होतो. त्याचे जीवन अशाश्वत होते आणि तो अविद्येने प्रभावित होतो. याचे कारण म्हणजे विकर्म. विकर्म म्हणजे निषिद्ध कार्य होत, म्हणून आपण नियमितपणे साधना भक्ती केलीच पाहिजे. म्हणजे आपण प्रातःकाळी मंगल आरती करावी, काही विशिष्ट भौतिक कार्य करू नये, आध्यात्मिक गुरुला प्रणाम करावा आणि इतर अनेक विधी नियमांचे पालन करावे. याचे वर्णन आता अनुक्रमे केले जाईल. या क्रिया आपणाला वेडेपणापासून मुक्त करतील. ज्याप्रमाणे मनोवैज्ञानिकाच्या निर्देशानुसार एखाद्या व्यक्तीचा वेडेपणा कमी करता येतो, त्याचप्रमाणे साधना भक्ती बद्ध जीवाला भौतिक मायाशक्तीच्या मोहापासून मुक्त करते. हरे कृष्ण. साधना भक्ती कशा केली पाहिजे तर ज्या प्रकारे वर्णन आहे कशा प्रकारे साधना भक्ती म्हणजे हो साधना केली पाहिजे. सकाळी उठायचं आहे, मंगल आरती करायचं आहे, भौतिक कार्य करायचे नाही आणि संपूर्ण आध्यात्मिक कार्य करायचे आहे. अशा प्रकारे मानसिक बिमारी ज्यांना झालेली आहे तर मनोवैज्ञानिकानुसार जर औषध घेतो आणि मानसिक बिमारी ठीक होते. तर त्याच प्रकारे हा जो मायाशक्तीने मोहित झालेला जीव जो आहे, भगवंताला विसरलेला आहे आणि मायाशक्तीच्या मायेची सेवा करण्याच्या पाठीमागे लागलेला आहे. भगवंताला विसरणे आणि मायेची सेवा करणे एक आहे मायेची सेवा आहे, दुसरी आहे भगवंताची सेवा. तर आपण भगवंताची सेवा आपण विसरलेलो आहोत आणि मायेची सेवा करतो आहोत. तर म्हणून आपल्याला जो आहे काय केलं पाहिजे, भगवंताची सेवा केली पाहिजे. येणे केणे प्रकाराने कृष्ण म्हणून हे विषय. तर भगवंताची सेवा 9 प्रकारे केली पाहिजे, साधना केली पाहिजे. तर म्हणून हे साधना सांगितलेली आहे. सकाळी उठणे, मंगलारती करणे, प्रणाम करणे, जप करणे, विधिविधानाचे पालन करणे आणि हे आणि केल्याने काय होईल, हळूहळू हा वेगळेपणा कमी होईल आणि त्याच प्रकारे तो साधना भक्ती पद्धतीवर मायाच्या मोहातून मुक्त करू शकते. तर भौतिक मायाच्या मोहातून बाहेर पडण्यासाठी एकच मार्ग आहे, ते म्हणजे भगवंताची ती करणे. म्हणून भगवान श्री सांगतात की त्यामध्ये दैवी यश गुणमयी मामू माया मामे प्रवृत्ती माया. भगवंताला शरण गेल्याने त्या दैवी मायाशक्तीतून आपण पार जाऊ शकतो. म्हणून आपण काय केलं पाहिजे, त्याच्यामध्ये साधना ही केली पाहिजे. वेडेपासून मुक्त होण्यासाठी मी कृष्णदास आहे विसरणे तो वेडा आहे, साधना भक्ती पद्धतीवर माहिती मुक्त करते. मी कृष्णदास आहे, तर हा कोण आहे, साधना भक्तीची परिपूर्णता आहे. मी कृष्णाचा दास आहे आणि कृष्णाची सेवा करणं माझं कर्तव्य आहे. ठीक आहे, साधना भक्तीची परिपूर्णता आहे. वेडेपणामध्ये विसरणे, स्मरण करणे म्हणजे चांगला मनुष्य बनणे. तर आपण चांगला मनुष्य बनायचा आहे
हे कृष्णालाच आहे, कृष्णाची सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे मायाशक्तीच्या भावातून आपल्याला साधना भक्ती मुक्त करते. तर साधना भक्तीचा व्याख्या, साधना भक्तीची व्याख्या, साधना भक्तीचा अभ्यास, साधना भक्तीची परिपूर्णता. तर तिसऱ्या क्रमांकावर आहोत फक्त. आता पुढे आहे साधना भक्तीचा सार. साधना भक्तीचा सार काय? साधना भक्ती प्राप्त करून आपल्याला काय प्राप्त होईल? साधना भक्तीचा सार प्राप्त करून श्रीमद भागवतच्या 7व्या स्कंदातील पहिल्या श्लोकातील 32 श्लोकात, 7वा स्कंद पहिला अध्याय 32 श्लोकामध्ये नारदमुनीचं वर्णन करतात. तर तुम्ही वाचू शकता, विद्या माताजी वाचू शकता तुम्ही. ओके. छोटंसं पॅरेग्राफ आहे. श्रीमद भागवतात 7.1.32 नारद मुनी साधना भक्तीचे वर्णन करतात. ते म्हणतात, हे महाराज युधिष्ठिर, मनुष्याने येन केन प्रकारेण आपले मन भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित केले पाहिजे. यालाच कृष्ण भावना असे म्हणतात. आध्यात्मिक गुरुचे कर्तव्य असे की त्याने आपल्या शिष्याचे मन भगवान श्रीकृष्णांवर केंद्रित होऊ शकेल यासाठी अनेकविध उपाय शोधून काढले पाहिजेत. हा साधना भक्तीचा प्रारंभ होईल. श्री चैतन्य एवढं पुरेसे आहे, एवढं पुरेसे आहे माता, एवढं पुरेसे. ओके. साधना भक्तीचा सार हा एवढाच आहे. साधना भक्ती म्हणजे काय? आपल्या गुरुने आपल्या शिष्याला येणं केल्या प्रकारे मनाकर्षण योग्य आपल्या शिष्याचं मन जे आहे कृष्णाच्या सेवेत लावलं पाहिजे. हरिनाम जप आहे, विधिविधानाचं पालन आहे, पुस्तक वितरण आहे, पोथी आहे, आरच्या वगैरेची सेवा आहे, अनेक अनेक गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपला गुरु जे आहे आपल्या शिष्याला सेवेमध्ये लावतो. तर हीच कृष्ण भावना आहे, आपलं मन कृष्णावर केंद्रित करणे. आणि हाच साधना भक्तीचा प्रारंभ आहे आणि साधना भक्तीचा सार पण हेच आहे. तर नारदमुनी साधना भक्तीचं वर्णन करता ह्याच्यामध्ये तस्मात केनापि उपायेन मन कृष्ण निवेशय. कशाही प्रकारे काय केलं पाहिजे? कृष्णाच्या ह्याच्यामध्ये मन लावलं पाहिजे. मनाला कोणत्या उपायाने श्रीकृष्णावर केंद्रित करणे म्हणजे कृष्ण हा साधना भक्तीचा प्रारंभ आहे. साधना भक्ती सार किंवा प्रारंभ हे आहे. अशा प्रकारे मनाला कृष्णाच्या सेवेत लावणे, तर हे साधना भक्तीचा सार आहे. तर 7.1.32 तस्मात केनापि उपायाने मन कृष्ण निवेशय. मनाला कोणत्याही उपायाने कृष्णावर लावणे. माफ करा, मी पीपीटी नंतर दाखवतो तुम्हाला हे. तर अशा प्रकारे साधना भक्तीचा सार आहे. कशाही प्रकारे मनाला कोणत्या उपायाने श्रीकृष्णावर लावणे. तस्मात केनापि उपायाने मन कृष्ण निवेशय. ऋषिकेन ऋषिकेश सेवना भक्ती रुचेते. तर ही आहे साधना भक्तीचा सार. आणि आपण आहोत 4थ्या क्रमांकावर साधना भक्तीच्या. साधना भक्तीची व्याख्या, साधना भक्तीचा अभ्यास, साधना भक्तीची परिपूर्णता आणि साधना भक्तीचा सार. तर याचं उदाहरण दिलेलं आहे साधना भक्तीचा सार मध्ये. उदाहरण दिलेलं आहे साधना भक्तीचं सार काय, साधना भक्तीचे काय आहे. साधना भक्तीचं सार उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण आहे एक चैतन्य महाप्रभूचं उदाहरण दिलेलं आहे. त्याच्यामध्ये उदाहरण दिलेलं आहे उदाहरण दिलेलं आहे चैतन्य महाप्रभू दिलेलं आहे. चैतन्य महाप्रभू काय म्हणतात? हरे कृष्ण कीर्तन करा. अमरीश महाराज मन कृष्ण पदारविंद मन कृष्णावर लावणे. उदाहरण दिलेलं आहे. तर साधन चैतन्य महाप्रभू म्हणतात हरे कृष्ण कीर्तन करा. पदारविंद वाचन सेवन हरे कृष्ण मंत्राचे कीर्तन संकीर्तन आहे. आवाज ब्रेक होतोय. त्यामुळे आपण श्रीकृष्णावर त्वरित आसक्त होत असतो. साधना भक्तीचा आरंभ मनुष्याने येणं केल्या प्रकारे आपले मन श्रीकृष्णावर केंद्रित केले पाहिजे. महान साधू संत पुरुष अमरीश महाराज आपले राजकर्तव्य पार पाडून आपले मन श्रीकृष्णावर केंद्रित केले होते. अशा प्रकारे जो कोणी आपले मन एकाग्र करण्यास साधना करत असतो, तो आपले मूळ कृष्ण मन पुन्हा जागृत करण्यात अतिशय यशस्वी होत असतो. तर संपूर्ण वर्णन आपण चाललं आहे की साधना भक्तीबद्दल चाललेलं आहे. वैदिक साधना भक्तीबद्दल चर्चा करतोय आपण. साधना भक्ती, साधना भक्ती, साधना भक्तीचे साधना भक्ती परिपूर्णता, साधना भक्तीचा सार एकच आहे, भक्तीच आहे आणि साधना भक्तीच आहे, पण त्याला वेगळ्या प्रकारे वर्णन केलेलं आहे.
तर चैतन्य महाप्रभूचा साधना भक्ती करण्यासाठी हरे कृष्ण कीर्तन करा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम हरे राम 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 हरे हरे. आणि अमरीश महाराज म्हणतात की सवय मन कृष्ण पदारे देव वासास वैकुंठ गुणान. मन कृष्णाच्या चरणावर लावणे म्हणून अमरीश महाराजांनी आपलं मन श्रीकृष्णाच्या चरणावर लावलं. 1 मिनिटामध्ये परत येईल. तर अमरीश महाराज एक उदाहरण आहे साधना भक्तीचे की त्यांनी आपले सर्व मन माझ्या भगवंताचं गुणगान करण्यासाठी लावली होती. जेव्हा भगवंताचा प्रसाद खाण्यासाठी, गुणगान करण्यासाठी, कान कथा ऐकण्यासाठी, डोळे पाहण्यासाठी, हात भगवंताची सेवा करण्यासाठी, पाय भगवंताच्या मंदिरात जाण्यासाठी, सर्व काही आपलं धन भगवंताच्या सेवेसाठी, तन मन धनाने सर्वांनी त्यांनी भगवंताची सेवा केली. तर हे साधना भक्तीचे पहिलं आहे चैतन्य महाप्रभू कीर्तन करा. कीर्तन करणे साधनाच आहे. दुसरं आहे अमरीश महाराज, तर त्यांनी आपले मन श्रीकृष्णाच्या चरणावर लावले. तर आता साधना भक्तीचे 2 विभाग आहेत. 5व्या क्रमांकावर आहोत आपण. हे सिक्वेन्स लक्षात ठेवा. साधना भक्तीचे 2 विभाग आहेत. पीपीटी दिलेले पण नोट्स नाही त्याच्यामध्ये दुसऱ्या तिसऱ्यामध्ये. पण साधना भक्तीचे 2 विभाग आहेत. एक आहे वैदिक साधना भक्ती, अध्याय क्रमांक 2 ते 14 बद्दल आहे. आणि दुसरे आहे रागानुग साधना भक्ती. तर आता हे वैदिक साधना भक्ती काय आहे? तर वैदिक साधना भक्तीमध्ये म्हणाला आहे की 2 ते 14 आहे काय? नियमाचे पालन करणे, वाद विवाद न करणे. वैदिक साधना भक्ती म्हणजे काय सांगितलेलं आहे? नियमाचं पालन करायचं आहे आणि कुठल्याही प्रकारचा वाद विवाद करायचा नाही. तर हा एक पॅराग्राफ आहे वैदिक साधना भक्तीबद्दल. तर कोण वाचू शकतंय? माझ्याकडे आहे भक्तिरथाम सिंधू. जीवदया प्रभू आहे तुमच्याकडे, वाचू शकता. साधना भक्ती 2 प्रकारे वर्गीकृत केले जाऊ शकते. प्रभूजी वाचू का मी? आहे. नावाचा वाचा. या साधना भक्तीचे 2 प्रकारे वर्गीकरण केले जाऊ शकते. पहिल्या भागाला वैदिक साधना भक्ती असे म्हणतात, ज्यामध्ये साधकाला गुरु आज्ञा किंवा शास्त्र प्रमाणांच्या आधारावर विविध नियमांचे पालन करावे लागते. या संबंधी त्याच्या अनिच्छेचा प्रश्नच उद्भवत नाही, म्हणून या प्रकाराला वैधी असे म्हणतात. साधकाने वादविवाद न करता आपले कर्तव्य केले पाहिजे. भक्तीच्या दुसऱ्या भागाला रागानुगा असे म्हणतात, जेव्हा साधक विधी नियमांचे पालन करीत असताना श्रीकृष्णांवर अधिक आसक्त होतो आणि सहज प्रेमवश होऊन भक्तिमय सेवा करू लागतो, तेव्हा त्याला रागानुगा साधना भक्ती प्राप्त होत असते. उदाहरणार्थ, एका साधक भक्ताला प्रातःकाळी उठून मंगलारती करण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. प्रारंभी आपल्या गुरुच्या आज्ञेप्रमाणे तो पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून आरती करतो, पण कालांतराने तो या कार्यात खऱ्या अर्थाने आसक्त होत जातो. या आसक्तीची प्राप्ती झाल्यावर तो स्वतःहून विग्रहांचा शृंगार करू लागतो, नाना प्रकारचे वस्त्रालंकार निर्माण करतो आणि आपल्या भक्तिमय सेवेचे सर्वांग सुंदर आचरण करण्याकरता अनेक योजना आखीत असतो. ही प्रेममय सेवा साधन भक्तीच्या श्रेणीत येत असूनही रागानुगा असते. तर अशा प्रकारे साधन भक्तीचे वैधी आणि रागानुगा असे 2 प्रकार असतात. सुंदर वर्णन आहे. वैदिक साधना भक्ती आणि रागानुग साधना भक्ती. तर दोन्हीचं जे वर्णन या ठिकाणी केलेली व्याख्या. वैदिक साधना काय आहे? विधिविधानाचं पालन करायचं. तर गुरु आपल्या शिष्याला आदेश देतात की तुम्ही हे करा, ते करा, अशा प्रकारे आदेश देतात. आणि तर ही साधना भक्ती आहे. तर कर्तव्य केलं पाहिजे. वादविवाद न करता काय केलं पाहिजे? तुम्ही सांगितलं की तुम्ही झाडू मारा, हे करा, ते करा, तर ते कार्य केलं पाहिजे. तर ही साधना भक्ती आहे. पण वादविवाद केलं तर तो साधना भक्तीचं पालन करत नाही. तर जसं गुरु सांगतील त्या प्रकारे तसं कार्य केलं पाहिजे. नियमाचं पालन केलं पाहिजे आणि इच्छा नसेल तरी पण ते कार्य केलं पाहिजे. म्हणून याला वैदिक साधना भक्ती म्हटलेलं आहे. वादविवाद न करता. आणि दुसरं आहे रागानुग साधना भक्ती. तर ही पण रागानुग साधनाच आहे याच्यामध्ये. रागानुग भक्ती आणि रागानुग साधना. रागानुग पण साधना करूनच त्याला हे प्रेम प्राप्त झालेलं आहे. तसं पाहतो की कधी कधी आपल्याला आपण सकाळी उठायचं असतं तर अलाराम लावतो आपल्याला.
अलार्म लावून आपण उठतो. आता आम्ही पण आता पण अलार्म लावतोय, साहजिकच त्यावेळेस आमची झोप उघडत नाही, जाग येत नाही. तर आपण म्हणजे साधना भक्तीवरच आहोत आहे. आता रागावनागा म्हणजे काय? तेच विधिविधानाचं तोच पालन करतोय, पण स्वाभाविक आहे त्याला. त्याला कोणाला सांगावं लागत नाही की बाबा हे तू कर, झाडू मार, हे उठ, हे ते कर, ते कर, सांगावं लागत नाही. तो वैदिक साधनामध्ये त्याला सांगावं लागतं, सांगून तो अक्षर पालन करतो. विधिवत विधिविधानाचं पालन करतो. पण रागावनागामध्ये राग म्हणजे आपोआप, रागानुगा म्हणजे राग म्हणजे आसक्ती आहे, त्याला आपोआप भगवंताबद्दल प्रेम निर्माण होतं. रोज रोज करून अशा प्रकारे. अशा प्रकारे कोणाला काही अनुभव असेल की घरामध्ये आपण जर काही कार्य करतो, तर रोज आपण कार्य केल्याने, जसं कुकिंग आहे, डिलिव्हरशिप आहे, अनेक प्रकारचे कार्य रोज केल्याने स्वाभाविक होऊन जातं. पण कोणाला नवीन जर सांगितलं तर त्यांना अवघड पडतं. तर म्हणजे रागानुगा साधना भक्ती कशी आहे, रोज केल्याने त्याला हे स्वाभाविक वाटतं, की करण्यासाठी सोपं जातं. कुठल्या प्रकारे त्याला वेगळ्या प्रकारचा प्रयत्न करावा लागत नाही. मग अशा प्रकारे साधना आहे आणि दुसरी वैदिक साधना आहे आणि दुसरी आहे रागानुगा साधना. अशा प्रकारे साधना भक्तीचे दोन मार्ग या ठिकाणी म्हणाले गेले. तर रूप गोस्वामी वैदिक भक्तीची अशी व्याख्या केली आहे की ज्यावेळी मनुष्याला भगवंताची कोणत्या प्रकारची आसक्ती नसते किंवा सहज प्रेमाची भावना असते आणि केवळ आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेमुळे, वैदिक शास्त्राच्या आज्ञेमुळे भगवत सेवा करत असतो, त्यावेळी त्याला अशा बंधनकारक सेवेला वैदिक भक्ती असेल तर वैदिक भक्ती किंवा वैदिक साधना भक्ती, संपूर्ण वैदिक साधनाच आहे या ठिकाणी. तर साधनामध्ये आसक्ती नाहीये, पण आदेशाचं पालन करण्यासाठी म्हणून तो करतोय. तर ही आहे साधना, वैदिक साधना भक्ती. रागानुग साधनामध्ये त्याला आपोआप प्रेम निर्माण झालेला आहे, पण तो त्या नियमाचं पालन करतो, तो रागानुग साधना भक्ती आहे. तर हे दोन ह्याच्याबद्दल वर्णन आहे. तर समज तुम्हाला वैदिक साधना भक्ती आणि रागानुग साधना भक्तीबद्दल चर्चा करतो आपण, आणि शेवटपर्यंत अध्याय क्रमांक 14 पर्यंत साधना भक्तीबद्दलच वर्णन आहे. साधना भक्ती, साधना भक्ती, साधना भक्तीबद्दल वर्णन आहे. पण आता पुढे आहे साधना भक्तीचे आपण हे दोन विभाग पाहिले. आता 6वा आहे वैदिक भक्तीची व्याख्या. वैदिक भक्तीची व्याख्या, वैदिक भक्तीची व्याख्या काय आहे? रूप गोस्वामी सांगतात वैदिक साधना भक्ती. तर रूप गोस्वामी वर्णन करतायत वैदिक साधना भक्तीची व्याख्या काय आहे. रूप गोस्वामी वैदिक भक्ती अशा प्रकारे ज्यावेळी मनुष्याला भगवंताची कोणत्याही प्रकारची आसक्ती नसते किंवा सहज प्रेमाची भावना नसते आणि किंवा आध्यात्मिक गुरुच्या आज्ञेमुळे अथवा शास्त्राच्या आज्ञेमुळे भगवत सेवा करत असतो, त्यावेळी त्याच्या वैदिक भक्ती अशी म्हणतो. वैदिक भक्तीची व्याख्या आहे. तर पान नंबर 24 वर हा शेवटून दुसरा पॅराग्राफ आहे. वैदिक भक्तीची व्याख्या रूप गोस्वामी सांगतात. वैदिक भक्तीची व्याख्या काय आहे? प्रेम नाहीये, आसक्ती नसते, प्रेमाची भावना नाही, पण केवळ आदेशाचं पालन करण्यासाठी मग तो करतो. गुरुचं पालन, गुरुच्या आदेशाचं पालन करतो, साधू आणि शास्त्र पालन करतो. वैदिक भक्तीची व्याख्या आहे गुरु साधू शास्त्राचं पालन करणे. तर ही वैदिक भक्तीची व्याख्या आहे. कारण गुरु आदेश देतात, साधू आदेश देतात, आणि शास्त्राचं आपण अध्ययन करून समजून घेतलं पाहिजे कशा प्रकारे भक्ती ही केली पाहिजे. तर ही वैदिक भक्ती आहे, गुरु साधू शास्त्राचे पालन करणे. तर रूप गोस्वामी हे सांगतो. तर पुढे उदाहरण दिलेलं आहे कशा प्रकारे, हे जे श्रीमद भागवतचा दुसरा स्कंद पहिल्या अध्याय 5व्या श्लोकामध्ये सांगतात की रूप गोस्वामी परीक्षित महाराज हे सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज सांगतात की तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वर हरी कृतव्य कीर्तव्याचे सुमतव्याचे पिता भयंकर. तर ते सांगतात की महाराज सुखदेव गोस्वामी सांगतात की मरणासन्न परीक्षित महाराज यांना वैदिक भक्तीच्या तत्वाचे वर्णन करताना कोणत्या प्रकारची कृती केली जावी याचा उपदेश करतात. परीक्षित महाराज आपल्या मृत्यूस केवळ एक आठवडाभर असताना सुखदेव गोस्वामी भेटले व त्या मृत्यूपूर्वी आपण काय करावे याविषयी ते बोलून गेले होते. त्या ठिकाणी अनेक साधू संत ऋषीमुनी आले होते, पण त्यांच्यापैकी कोणी त्यांना योग्य मार्गदर्शन करू शकले नाही. सुखदेव गोस्वामी मात्र त्यांना खालीलप्रमाणे मार्गदर्शन केले. हे राजन, जर तुम्हाला 7 दिवसानंतर येणाऱ्या मृत्यूला निर्भयपणे सामोरं जायचं असेल, कारण वास्तविकपणे प्रत्येकाला मृत्यूसमयी भय वाटत असते. जर तुम्ही विनाविलंब भगवान श्रीहरीचे स्मरण, कीर्तन आणि स्मरण जर एखाद्याला हरे कृष्ण मंत्राचा जप करता आला आणि सर्व भगवंताचे स्मरण करता आले तर तो निश्चितच मृत्यूवेळी भय होईल. मग कोणत्याही क्षणी जरी त्याला मृत्यू आला तरी त्याला कसलेच भय राहणार नाही. तर म्हणून
वैदिक भक्तीची व्याख्या आपण सांगितलेली आहे कशा प्रकारे गुरु साधू शास्त्र पालन आहे या ठिकाणी. सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराजांना म्हणतात, परीक्षित महाराजांना 6 दिवसामध्ये शाप मिळाला होता, 6 दिवसामध्ये त्यांचा मृत्यू होणार होता आणि ते गंगेच्या किनाऱ्यावर गेले. अनेक ऋषीमुनी त्या ठिकाणी होते. त्यावेळेस सुखदेव गोस्वामी परीक्षित महाराज म्हणतात की जीवाचे कर्तव्य सदैव हरीचे श्रवण कीर्तन आणि स्मरण करणे यावे. तर तुम्ही 7 दिवस आणि 7 रात्र परीक्षित महाराजांनी भगवंताच्या नावाचं काय केलं, श्रीमद भागवत श्रवण केलं सुखदेव गोस्वामीकडून आणि अशा प्रकारे ते भगवंताच्या भावना केली. जवाचं कर्तव्य आहे हरीचे भगवान श्रीकृष्णाचं श्रवण केलं पाहिजे, कथा केल्या पाहिजे, त्याचे कीर्तन केलं पाहिजे आणि त्याचं स्मरण केलं पाहिजे. श्रवण, कीर्तन आणि स्मरण वेदा भक्तीमध्ये 3 महत्वपूर्ण कार्य आहेत. तर ही आहे वैदिक भक्तीची व्याख्या. तर समस्या आहे वैदिक भक्ती पालन हे सर्व केलं पाहिजे, विधिविधानाचं पालन केलं पाहिजे, गुरुजनांचं पालन केलं सर्व केलं पाहिजे, विधिविधानाचं पालन केलं पाहिजे. समस्या आहे नाही केलं तर काय होईल, 84 लाख येण्याची प्राप्ती होईल. पण आता माईक चला चालू आहे तर बंद करा, डिस्टर्ब होतं या ठिकाणी. सुरेशजी जे गुरु आहेत हे चालू ठेवा हरकत नाही, पण बॅकग्राऊंड म्युझिक होतं, रेकॉर्डिंग होत आहे ठिकाणी, आपलं बंद करा. समस्या आहे वैदिक भक्तीचं पालन नाही केलं तर काय होईल, 84 लाख येण्यापर्यंत होईल. परत परत 84 लाख येण्यामध्ये आपल्याला प्राप्त घ्यावं लागेल. तर समाधान काय आहे, श्रीकृष्ण भावना जागृती केली पाहिजे. नित्य शुद्ध कृष्ण प्रेम साधिक गुण आहे, सर्वनाश शुद्ध शुद्ध करे गुण. तर म्हणून जीवनामध्ये काय केलं पाहिजे, कृष्ण भावनेची जागृती ही केली पाहिजे. सुरेश घे करू आपला माईक बंद करा, बऱ्याच जणांचे माईक बंद आहेत. ज्यावेळेस बोलायचं असेल तर त्याच माईक चालू ठेवा, नाहीतर तुम्ही बंद करा. ठीक आहे, तर सर्वांना बंद करावं लागेल. मग माईक बंद करा सर्वांनी. तर समस्या आहे आणि समाधान तुम्ही सांगितलेलं आहे. नाही केलं तर 84 लाख येण्याची प्रत्येक परत 84 लाख जगामध्ये प्रवास साधना केली नाही होईल. आणि समाधान काय आहे, कृष्ण भावना जागृती, कृष्ण भक्ती केल्याने या चक्रामधून सुटू शकते. तर असा 7वा आहे वैदिक भक्तीचा सार. वैदिक म्हणजे साधना भक्तीचा आहे, संपूर्ण विधिविधानाचं पालन करतोय. तर वैदिक भक्तीचा सार काय आहे, समस्या पाहिलं. आता हे वैदिक भक्तीचा सार काय आहे वाचू शकता कोण, हा पॅरेग्राफ आहे. सुखदेव गोस्वामी श्रीकृष्ण म्हणा पुरुषोत्तम भगवान असे करतात. पान नंबर 25 चा दुसरा पॅरेग्राफ वाचू शकतो. वैदिक भक्तीचा सार काय आहे. या ठिकाणी शुकदेव गोस्वामी श्रीकृष्णांचे वर्णन पूर्ण पुरुषोत्तम भगवान असे करतात. म्हणून ते असा परामर्श देतात की आपण श्रीकृष्णांविषयी सतत श्रवण करावे. त्यांनी असे म्हटले नाही की मनुष्याने कोणत्याही देवी देवतांचे स्मरण केले तरी चालेल. मायावती असे म्हणतात की मनुष्याने श्रीकृष्ण किंवा देवी देवता यापैकी कोणाच्याही नावाचा जप केला तरी त्याला एकाच प्रकारचे फळ प्राप्त होते. मात्र हे सत्य नाही. श्रीमद भागवताच्या अधिकृत मतानुसार मनुष्याने एकमेव श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णूविषयी श्रवण कीर्तन करावे. वैदिक भक्तीचा सार काय, पानमुखमध्ये होणार नाही. स्मर्तव्याचा विष्णू विस्मर्तव्याचा सर्व निषेधातो येतं कीर्तन. तर सर्व शास्त्र पुराणाचा उद्देश आहे की भगवान विष्णूचं स्मरण करायचं आणि भगवान विष्णूला कधी विसरायचं नाही. सर्व विधी निषेधाचं येते कीर्तन. सर्व विधी निषेधांचा नियमाचा एकच उद्देश आहे की भगवान विष्णूचं स्मरण करा आणि भगवंताला कधी विसरू नका. तर हे संपूर्ण याचा एकमेव सार आहे, वैदिक भक्तीचा सार आहे पद्मपुराणानुसार. कुणाचे स्मरण केल्याने, कुणाची पूजा केल्याने ते फळ प्राप्त होणार नाही. तर केवळ विष्णूची वा कृष्णाची पूजा केल्याने भगवंताचे भक्ती प्राप्त होते. आणि म्हणून केवळ
श्रीकृष्ण किंवा भगवान विष्णूविषयी श्रवण करावे. श्रवणाम कीर्तनाम विष्णू. फक्त भगवान विष्णूचे श्रवण केलं पाहिजे, बाकीचे देवी देवताविषयी कोणाविषयी श्रवण नाही केलं पाहिजे. तर हा वैदिक भक्तीचा सार आहे. तर स्मृतव्य सुद्धा विष्णू विस्मृत कीर्तन. तर हे जे आहे कसं स्मरण केलं पाहिजे, सदैव कसे स्मरण करावे. 24 तास भगवंता स्मरण केलं पाहिजे, भगवंताला कधी विसरलं नाही पाहिजे 24 तास. तर हे स्मरण कसं केलं पाहिजे, स्मरण कसे करावे, तर वर्णन आहे वर्णाश्रमाच्या पालनाचे उद्देश कृष्ण. तर कसे स्मरण करावे, वर्णाश्रमामध्ये असले पाहिजे. 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. 4 वर्ण कुठले आहेत, तर 4 वर्ण आहेत ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, आणि 4 आश्रम आहेत ब्रह्मचारी ग्रस्त वानप्रस्थ आणि संन्यास. तर ह्या वर्णाश्रमाचा उद्देश काय आहे, वर्णाश्रमाचा उद्देश संसिद्धी हरितोषण. संसिद्धी हरितोषण. चातुर्वर्ण्य न्याय श्रेष्ठ गुण कर्म विभागाचे भगवान स्वतः प्रती 4 वर्णाश्रमाचा उद्देश आहे की माझं स्मरण करण्यासाठी उद्देश आहे, उद्देश आहे. भक्ती करण्यासाठीच वर्णाश्रमाचा उद्देश आहे. तर भक्ती करत नसेल वर्णाश्रमात कोणी म्हणजे की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आहे, ब्रह्मचारी स्वानप्रस्थ संन्यास आहे, आणि फक्त आपली उपाधी घेऊन चालू जागेवर बसतो, हा उद्देश नाहीये. पण त्या ह्याच्यामध्ये उपाधीमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून समसिद्धी हरितोषण वर्णाश्रमाचा उद्देश आहे हरीचं स्मरण करणे. म्हणून गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात की तस्मा सर्वेषु कालेषु मामस्मरो युद्धच. तर तस्मा सर्वेषु कालेषु मामस, माझं स्मरण कर, तू युद्ध कर. तर अर्जुनासाठी श्रीकृष्ण म्हणतात की तू माझं स्मरण करत युद्ध कर. त्यासाठी वर्णाश्रम, अर्जुन कोण होता, क्षत्रिय होता. तर माझं स्मरण कर आणि युद्ध कर. तर अर्जुनासाठी युद्ध करणे त्याचं कर्तव्याचं पालन आहे. आणि आपल्यासाठी काय आहे, भगवंताचं स्मरण करायचं आहे. तर कोणी कोणाला ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, किंवा गृहस्थ आहे, ब्रह्मचारी आहे, तर कुठल्याही आश्रमामध्ये राहून आपण काय केलं पाहिजे, भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. हा वर्णाश्रमाचा उद्देश आहे. तर 4 वर्णाश्रमाचा उद्देश आहे भगवंताचं स्मरण करायचं. तर 25 पानावर शेवटचा एक पॅराग्राफ आहे, वाचू शकता कोणी, यांनी वाचला नाही आतापर्यंत. रुक्मिणी कर्मा माता वाचू शकता तुम्ही, आहे तुमच्याकडे भक्तिराम सिंधू, व्हिडिओ चालू करा आणि वाचा. रुक्मिणी कर्मा माताजी सुखदेव गोसावी महाराज प्रश्न वाचू दिला की मनुष्य आहे भक्ती सिंधू भावमुख. तर हा पॅराग्राफ वाचायचा आहे. तर चित्रासखी माताजी वाचू शकता तुम्ही पॅराग्राफ 25 वरचा शेवटचा पॅराग्राफ वाचायचा आहे माताजी. हरे कृष्णा प्रभूजी, मी वाचू का? वाचा माताजी. सुखदेव गोस्वामींनी महाराज परीक्षितांना असा उपदेश दिला की मनुष्याने मृत्यूसमयी भयमुक्त होण्यासाठी सर्वोपरी पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण यांच्याविषयी श्रवण कीर्तन आणि स्मरण करावे. त्यांनी असेही म्हटले आहे की पूर्ण पुरुषोत्तम भगवान सर्वात्मा आहेत. सर्वात्मा म्हणजे सर्वांच्या हृदयातील परमात्मा होत. त्यांचे वर्णन ईश्वर किंवा सर्वांच्या हृदयात स्थित असणारे परम नियंत्रक असेही करण्यात आले आहे. म्हणून आपण कोणत्याही प्रकारे जर भगवान श्रीकृष्णावर आसक्त झालो तर ते आपल्याला सर्व प्रकारच्या भयातून मुक्त करतील. भगवद्गीतेत असे म्हटले आहे की जो कोणी भगवान श्रीकृष्णांचा भक्त होतो त्याचा कधीच विनाश होत नाही, इतरांचा मात्र विनाश होतो. या विनाश या शब्दाचा मतितार्थ असा आहे की मनुष्य जन्माच्या प्राप्तीनंतर जर एखादी व्यक्ती जन्म मृत्यूच्या चक्रातून बाहेर येऊ शकली नाही आणि अशा प्रकारे ही सुवर्ण संधी तिच्या हातातून निसटली तर तो तिचा विनाश होय. निसर्ग नियमानुसार आपण कुठे फेकले जात आहोत हे अशा व्यक्तीला माहित नसते. पुढचं वाचू का प्रभूजी? ठीक आहे, हरे कृष्ण. धन्यवाद. अशा प्रकारे वर्णाश्रमाचा उद्देश आहे सदैव कृष्ण वर्णाश्रमाचा पालनाचा उद्देश आहे कृष्ण स्मरण केले. तर फक्त आपण गरज आहे ब्रह्मचारी वानप्रस्थ सांगून चालणार नाही, तर त्यामध्ये भगवान श्रीकृष्णाचं स्मरण केलं
पाहिजे. हरे कृष्णा. मुलांचं हे चालू आहे. माईक बंद करा प्लीज. आणि बऱ्याच भक्तांनी आपले तर व्हिडिओ आपले बंद ठेवलेले आहेत. तर हे गुढे ठेवावे प्रकारे. तर आता या ठिकाणी 4 प्रकारचे वर्णाश्रम आहेत. 4 प्रकारचे वर्णाश्रम. तर आपण पाहिलं की वर्ण आणि आश्रम पाहिलं. ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यास, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. हे 4 वर्ण आणि 4 आश्रम आहेत. आता 4 प्रकार वर्णाश्रम पण 4 प्रकारचे आहेत. वर्णाश्रम पण 4 प्रकारचे आहेत. त्याच्यामध्ये आहेत आसुरी वर्णाश्रम आहे, सामान्य वर्णाश्रम आहे, तत्काल वर्णाश्रम आहे आणि दैवी वर्णाश्रम हे आहे. तर असा आपला शेवटचा भाग आहे. तर 3 वाजेपर्यंत जेवढं मिळतील प्रयत्न करणार आहोत ह्या अध्यायामध्ये. तर उदाहरणार्थ आता वर्णाश्रमाबद्दल वर्णन आहे. परमेश्वराच्या मस्तकातून उत्पन्न झालेल्या ब्राह्मणाचे कर्तव्य आहे की त्याने शब्द वैदिक ग्रंथाच्या मंत्राचा प्रचार करावा. ब्राह्मण मस्तक स्थानी असल्यामुळे त्याने वैदिक शब्दाचा प्रचार केला पाहिजे आणि परमेश्वराच्या वतीने भोजनही ग्रहण केले पाहिजे. वैदिक शास्त्राच्या मते ज्यावेळी ब्राह्मण भोजन करतो त्यावेळी परमेश्वर त्याच्याद्वारे भोजन करत असते. याचा अर्थ असा मात्र वगैरे त्याने परमेश्वराच्या वतीने केवळ भोजन ग्रहण करावे, भगवतीच्या संदेशाचा प्रचार करू नये. जो मनुष्य भगवान श्रीचा उद्देश लोकांपर्यंत पोहोचतो त्यावर श्रीकृष्ण अतिशय प्रिय होतो. यानंतर त्याची गीतेत गोष्टी केली आहे. असा प्रचारक खरा ब्राह्मण होतो आणि अशा ब्राह्मण भोजन दिल्याने आपण निश्चितच भगवंतांना भोजन देत असतो. तर ब्राह्मणाचं कार्य दिलेलं आहे. ह्याच्याने आजन पठण पाठन दान प्रत्येकानं. तर ब्राह्मणाने काय केलं पाहिजे? वैदिक शब्दब्रह्माचा प्रचार केला पाहिजे, गीता बाबतचा प्रचार केला पाहिजे. तर भोजन नाही केलं पाहिजे. म्हणून म्हटलेलं आहे की ब्राह्मण भोजना प्रिया म्हटलेलं आहे. तर फक्त ब्राह्मणाने फक्त भोजनच नाही केलं पाहिजे, तर त्याने काय केलं पाहिजे? त्याचा प्रचार केला पाहिजे. त्याचा प्रचार त्यांनी हा केला पाहिजे. हे ब्राह्मणाचं कर्तव्य आहे. याचे नियोजन पठण पाठन दान म्हणते. त्याचप्रमाणे मायाच्या आग्रहापासून लोकांचे संरक्षण करणे क्षत्रियाचे कर्तव्य. क्षत्रियाचं कर्तव्य काय आहे? क्षत्रियाचं लग्न मायाच्या आक्रमणापासून जे लोक सर्वसामान्य लोक आहेत त्यावर मायाचं आक्रमण होते त्या क्षत्रियाचं कर्तव्य त्यांनी रक्षण केलं पाहिजे. उदाहरण दिलेला परिषद मानानं उदाहरण दिलं आहे. त्यांनी काळ्या रंगाचा एक माणूस एका गायीची हत्या करत आहे त्यावेळी त्यांनी त्वरित आपली तलवार उचलली, तरी नावाने त्या काळ्या माणसाला मारण्याचा प्रयत्न केला. हे क्षत्रियाचे कर्तव्य आहे. प्रजेचं रक्षण करणे हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. संरक्षणात हिंदीचा उपयोग करावा लागतो. भगवद्गीता भगवान श्री अर्जुनाला हिंसाकडे जाता दिली. अर्जुनाने कुरुक्षेत्राच्या देवावर केलेला हिंसेचा उपदेश समाजातील लोकांचे रक्षण करावे हाच होता. तर ब्राह्मणाचं कर्तव्य, क्षत्रियाचं कर्तव्य प्रजरक्षण करणे. आता तिसरं आहे वैश्याचं कर्तव्य. तर वैश्याचं कोणी वाचू शकता ज्यांनी वाचलं नाही आतापर्यंत असे काही भक्त आहेत? आपल्या व्हिडिओ चालू. धान्याचे पीक काढावे आणि ते वितरित करावे. ब्रह्मा क्षत्रिय आणि वैश्य शारीरिक सेवा करावी. ब्रह्मा क्षत्रिय आणि वैश्याची बुद्धी नसते. घरामध्ये पूर्ण सहकार्य असते. त्या वर्णासह समाजातील प्रत्येकाला आध्यात्मिक पद्धतीची समान संधी असते. पण ज्यावेळी समाजामध्ये असे सहकार्य नसते त्यावेळी समाजाचे पतन होते. सध्याच्या कलयुगीय युगामध्ये हीच परिस्थिती उद्भवली आहे. या युगात कोणालाही स्वतःचे कर्तव्य करायची इच्छा नाही, परंतु गर्वाने फुगून मात्र स्वतःला ब्राह्मण क्षत्रिय म्हणून घ्यायची इच्छा आहे. वास्तविकपणे या लोकांकडे खरे काहीच पद नाही. ते कृष्ण भावना असल्यामुळे त्यांना भगवान श्रीमध्ये काही संबंध नाही. या कृष्ण भावनाचा उद्देश असा आहे की सध्या तसेच विस्कटलेली सामाजिक घडी पुन्हा नीटपणे बसवावी, जेणेकरून समाज संपूर्ण सुखी होईल व कृष्ण भावनेचा विकास करून लाभान्वित होईल. तर आता हे 4 प्रकारचे वर्णाश्रम आहे आपण पाहिलं. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र आपण सर्वांना नोट केले पण नंतर आपण अनुभव करू. तर 4 प्रकारचे वर्णाश्रम आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र 4 वर्ण आहेत. ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ संन्यास हे 4 आश्रम आहेत. तर त्या सांगितले की हे 4 प्रकारचे वर्णाश्रम आहेत. अशा प्रकारे तर कुठले आहेत 4 प्रकारचे वर्णाश्रम आपण आता ते पाहणार आहोत.
आसुरी वर्णाश्रम आहे, सामान्य वर्णाश्रम, तत्कालीन वर्णाश्रम आणि दैवी वर्णाश्रम. तर हा आपला आजचा काय आहे, शेवटचा भाग आहे. आणि 4 वर्णाश्रमाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहे. आणि कृपादानी पण तात्पर्यामध्ये फार सुंदर वर्णन केलेलं आहे. तसं आपण चर्चा करत होतो कशा प्रकारे वैश्याचं पालन करत नाही, क्षत्रियाचं पालन करत नाही, आणि ब्राह्मणाचं पालन करत नाही, तर अशा प्रकारे ते आसुरी बनतात. अशा प्रकारे तर आता हे पहिला आहे, आसुरी वर्णाश्रम काय आहे. आसुरी वर्णाश्रम, तर खरा वर्णाश्रम आहे शास्त्राचं पालन करणे, हा वर्णाश्रम आहे. आसुरी वर्णाश्रम काय आहे, तर जन्म झालेला आहे कुठल्याही, समजा ब्राह्मण परिवारामध्ये जन्म झालाय का कुठल्या परिवारामध्ये जन्म झालेला आहे, तर ब्राह्मणचं काय कर्तव्य आहे, व्यजन याजन पठण पाठन दान प्रतिज्ञा हे ब्राह्मणचे कर्तव्य आहे. पण आपलं कर्माचं पालन करत नाही, गुणकर्माचं कार्य करत नाही, तर हा आसुरी वर्णाश्रम आहे. काय करतोय, जन्म झाला आहे पण गुण नाही किंवा कर्म नाही, तर काय करतोय तो, तंबाखू खातोय, टॅक्सी चालवतोय. अशा प्रकारे लोक मुंबईमध्ये मोठा टॅक्सी चालवतात आणि आम्हाला गळ्यामध्ये ब्राह्मण तेल काढून द्यावं, महाराज आम्ही ब्राह्मण आहे, काशीचे ब्राह्मण आहे असं म्हणतात. पण काय करतात, लगेच तंबाखू गुटखा खातात, टॅक्सी चालवतात. ते ब्राह्मणाचं कर्तव्य नाहीये. अशा प्रकारे हे आसुरी वर्णाश्रममध्ये येतात संपूर्ण. नंतर एकदा चैतन्य महाप्रभूने नित्यानंद कलीलपूर या ठिकाणी गेले होते, तर त्यावेळेस त्या ठिकाणी एक संन्यासी होता, भगवे कपडे बदला. आता कलियुगामध्ये पण असे अनेक संन्यासी आहेत, तर भगवे कपडे धारण करतात आणि ध्यानधारणा करतात, आणि मधुकरी मागतात, पैसे कमवतात अशा प्रकारे. आणि नंतर विचार पण कार्य करतात अशा प्रकारे. असे काही काही लोक आहेत तथागत कपडे घातले. आणि त्यावेळेस चैतन्य महाप्रभू नित्यानंद प्रभू त्यांच्या त्या संन्यासीच्या घरी गेले होते, तर त्यांनी म्हटले की तुम्हाला आनंद पाहिजे का, ब्लिस पाहिजे. ब्लिस म्हणजे काय, तर नित्यानंद प्रभू म्हणजे ब्लिस म्हणजे शराब, मद्य. ते चैतन्य महाप्रभू नित्यानंद लगेच घेऊन पळाले आणि गंगेमध्ये त्यांनी उडी मारली अशा प्रकारे. तर हे शुद्ध झाले. आणि विशेष करून असे जे तथागत संन्यासी असतात त्यांची ते या ठिकाणी पत्नी पण त्या ठिकाणी होती, म्हणजे पत्नी करत आश्रमामध्ये असताना पण भगवे कपडे परिधान करतात आणि अशा प्रकारे हे संन्यास घेण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे हे आसुरी वर्ण आहे. अशा प्रकारे हा जो वर्णाश्रम आहे संन्यासाचा, जो आसुरी वर्णामध्ये. राधापण बाबाजी पण अशा प्रकारे काय करतात, राधापण मध्ये ध्यान धारणा करतात आणि अशा प्रकारे राजा भुगतात, अशा प्रकारे कार्य करणे, विचार करणे, तर हे पण चांगलं कार्य नाही. संपूर्ण हे आसुरी वर्णाश्रम आहे. म्हणून परीक्षित महाराजा राज्यात केलेला राजा आला होता, कारण तो आसुरी वृत्तीचा आहे. परीक्षित महाराजा राजामध्ये कली राजा म्हणून आला होता. त्यांनी पाहिलं की कली जो आहे, काळा भिपाड व्यक्ती आहे, तो काय करतोय, गायीची हत्या करतोय. तर परीक्षित महाराजांनी काय केलं, त्याला लगेच दंड दिला. अशा प्रकारे त्यांनी धर्माचे 4 स्तंभ, जी गाय होती तिचे 4 तिन्ही पाय तोडले होते, एक पाय राहिला होता. त्यावेळी परीक्षित महाराजांना दंड दिलं. मग त्याने सांगितलं की माझ्या राज्यातून तू निघून जा. अशा प्रकारे, तर अशा प्रकारे ते संपूर्ण जे आसुरी वृत्ती आसुरी आहे, तरी त्या आश्रममध्ये आहेत, पण त्या आश्रमाचं चांगल्या प्रकारे पालन करत नाहीत, म्हणून ह्याला आसुरी वर्णाश्रम म्हटलेलं आहे. कुणी असो, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य कुणी असो, आपल्या धर्मानुसार जे काय आहे तिथं पालन करत नाहीत, म्हणून त्याला आसुरी वर्णाश्रम म्हटलेलं आहे. तर पुढे आहे, भगवान श्रीकृष्णाने उद्धवाला संदेश दिला की मनुष्याने वर्णाश्रमाच्या नियमाचे पालन केले तर तो पूर्ण कृष्ण भगवंताला संतोष करू शकतो. आणि त्यांना संतोष करण्याचा परिणाम म्हणून संपूर्ण समाजातील सर्व लोकांना जीवनाच्या वस्तू अगदी विपुल प्रमाणात आणि निर्भीडपणे पुरवठा होईल. याचे कारण असे की पुरुषोत्तम भगवान हे सर्व जीवांचे पालन करते आहेत. जर संपूर्ण समाजाने आपली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडली व कृष्णभावानुसार जीवन व्यतीत केले तर समाजात सर्व सोयीचे आनंदाने सुखाने जीवन जगू शकेल, या शंकाच नाही. त्यानंतर जीवनातील आवश्यक वस्तूचा कोणताही तुकडा किंवा उणीवा न माझं संपूर्ण जग वैकुंठ होत नाही. मनुष्य प्रत्येक जण वैकुंठात न जाता श्रीमद भागवत संदेशाचे पालन करून कृष्णवाना अंतर्गत नियमाचे पालन करून सर्व बाबतीत संपूर्णपणे सुखी होऊ शकतो. वर्णाश्रमाच्या पालाने भगवान श्रीकृष्णाची भक्ती करून सर्व जे काही त्याच्या मनामध्ये समस्या आहेत सर्व काही पूर्ण होऊ शकतात आणि तो आनंदी होऊ शकतो आणि भगवंताच्या धामाला जाऊ शकतो. म्हणून कृष्णवाद आंदोलन जे आहे सर्वांना सुखी करण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे. पुढे श्रीमद भागवतामध्ये एक वाक्य आढळते की भगवान श्रीकृष्ण बोला, प्रिय उद्धव, सर्व लोक तर शास्त्रोक्ती किंवा लौकिक अशा कोणत्या तरी कार्य करत असतात. या कर्मीचा परिणाम म्हणून जर त्यांनी कृष्णवाणीमध्ये म्हणजे पूजन केले तर आपोआप हे लोक तसेच पुढच्या दिना आनंदित होईल. या संशय बाळगायची काहीच कारण नाही.
श्रीकृष्णाच्या याच्यावर आपण असा निष्कर्ष काढू शकते की आपण ह्या जर कृष्ण भावनात कार्य केली तर आपल्या सर्व इच्छा पूर्ण जे वर्णाश्रमाचे वर्णन केले देवी वर्णाचे अशा प्रकारे. तर फक्त आपल्याला आपण कुठेही असो, ब्राह्मण क्षत्रिय वैद्य शूद्र कोणी असो, किंवा आपल्याला भगवंताची भक्ती करायचं आहे, भगवंताचं स्मरण करायचं आहे, अशाद्वारे आपण भगवंताला प्रसन्न करून आपण सुखी होऊ शकतो. हा सुखी होण्याचा मार्ग हे आंतरराष्ट्रीय कृष्ण मानामध्ये आपल्याला प्राप्त केलेला आहे. तर आता पुढे दुसरा वर्णाश्रम आहे, सामान्य वर्णाश्रम. आसुरी वर्णाश्रम आहे, त्या वर्णाश्रमाचं ब्राह्मणाचं पालन करत नाही, क्षत्रियाचं केल्याने किंवा वैश्याचं गुणानुसार कार्य करत नाही, म्हणून त्याला आसुरी वर्णाश्रम म्हटलेलं. किंवा हे ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्थ हे पण असू शकते. वर्ण आणि आश्रम आपल्या विचार पालन करत नाही. जसं गृहस्थाचं कर्तव्य आहे दान देणे आहे, ब्रह्मचार्याचे यज्ञ करणं आहे, आणि संन्यासाचं काय करणं आहे, प्रचार करणे आहे, आणि वानप्रस्थाचं तपस्या करणे आहे. तर हे जर करत नाहीत तर ते पण आसुरी वर्णाश्रम मध्ये येऊ शकतात. दुसरं आहे सामान्य वर्णाश्रम. दुसरा आहे सामान्य वर्णाश्रम. तर सामान्य वर्णामध्ये काय उद्देश माहित नाही, करायचे म्हणून करतो. सामान्य वर्णाश्रम मध्ये काय आहे, उद्देश माहिती मी काय करतो, कशासाठी करतोय, तुमचे काय कार्य करतोय. तर तुम्ही म्हणाले की तुम्हाला विचार की तुम्ही भक्ती जास्त कोर्स कशासाठी करता, एवढा वेळ देता प्रत्येक आठवड्याला, एवढा अध्ययन करता, त्याचा उद्देश काय आहे. कोणी म्हणेल की काय उद्देश आहे, बस सर्व लोक करतात म्हणून मी पण करतोय. भगवंताचं नाम स्मरण का करताय, गीता का वाचन करताय, सर्व काय कार्य करताय, पूजन काय करताय, तर बस सर्वजण करतात म्हणून करतोय, त्याचा काय उद्देश आहे त्यामध्ये. तर हा आहे सामान्य वर्ष. कार्य करतोय पण कशासाठी करतोय हे माहित नाही. म्हणून कृष्ण भगवान संघातील सदस्यांना सर्वांना माहित पाहिजे की आपण भक्ती करतोय तर केवळ भगवंताला प्रसन्न करण्यासाठी करतोय, आणि कृष्ण प्रेम प्रदान करण्यासाठी आपण प्राप्त करतो, भक्ती करतोय सत्य. मग हरे कृष्ण जर करतोय आपण राधा आणि कृष्णाला, गुरुरामकृष्ण सीता माता यांना सेवा मागण्यासाठी आपण प्रयत्न करतो. तर हे आहे अधिकार करण्याचा उद्देश माहित असेल, फक्त कार्य यज्ञवत कार्य करायचं म्हणून करतो, यंत्रवत कार्य करतो. जे याज्ञिक ब्राह्मण होते तर ते काय करत होते, यज्ञ करत होते. यज्ञाचा उद्देश काय आहे, विष्णूला प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करत होते. आणि स्वतः विष्णू, स्वतः कृष्णाचे ग्वालवाल त्यांना आले होते की भगवान श्रीकृष्ण आणि बलराम भुकलेले आहेत, तुम्ही त्यांना काहीतरी प्रदान करा. तर ते त्यांना ते भोजन सामग्री देऊ शकले नाही, ते आपल्या यज्ञामध्ये मग्न होते. यज्ञाचा उद्देश आहे विष्णूला प्रसन्न करणे. स्वतः विष्णू आलेले आहेत तुमच्या ठिकाणी, तुम्ही भगवंताला उभारता की हरे कृष्णा भगवंत तुम्ही या, सेवेला स्वतः भगवंत आले तुमच्या घरी. तसं भगवान विठ्ठल कुंडलिकाच्या दारावर आले होते, आणि कुंडलिक आपल्या मातेची सेवा करण्यात मग्न होता, आणि भगवंताला त्यांनी सांगितले भगवंत तुम्ही त्या ठिकाणी थांबा. जर आपल्या जरी आपण भगवंताला बोलवलं, भगवंत आले, तुम्ही म्हणाला की घरचं कार्य करत राहिला, भगवंत लक्ष देत नाही, तर का तो उद्देश आहे का, नाही. आपण भगवंताला बोलवतोय आपण, आणि भगवंत आले आपल्या, भगवंत सेवा केली पाहिजे आपल्याला. आपल्या घरी आले भगवंत, पण तुम्ही की नाही ठीक भगवंत आले हातात नाही, मग आपण बोलवतोय भगवंताला आणि दुसरीकडे आपण कार्य करत राहतो. तर तो आहे सामान्य वचन, उद्देश माहीत नाही, त्यात एक ब्राह्मण आहे. तिसरं आहे उदाहरण, ह्याच्यामध्ये उदाहरण आहे दुसऱ्या याच्यातून उदाहरण घेतलेलं आहे आपल्याला समजण्यासाठी. सामान्य वर्णाश्रम काय आहे, तर तिसरं उदाहरण आहे पोलिसाचा ड्रेस आहे पण कर्तव्य पालन करत नाही. पोलिसाचा ड्रेस घातलेला आहे पण कर्तव्य पालन करत नाही, दंगा चालू आहे पण त्या ठिकाणी जात नाही. तर हा एक सामान्य वर्ष. आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे, पण ते कर्तव्याचं पालन करत नाही, किंवा उद्देश माहीत नाही. तर आता तिसरं आहे तत्कालीन वर्णाश्रम. आपण आसुरी वर्णाश्रम पहिला, सामान्य वर्णाश्रम काय आहे माहितीसाठी आहे. तर तिसरं आहे तत्कालीन वर्णाश्रम. तर परीक्षेमध्ये जे पुस्तकामध्ये आहे तेच येणार आहे, हे येणार आहे. तर माहितीसाठी काय असलं समजलं पाहिजे. आणि भक्तिशास्त्राचा उद्देश फक्त अभ्यास करून परीक्षा देणे, सर्टिफिकेट वगैरे प्राप्त करणे नाही, तर तत्वज्ञान समजलं पाहिजे. तत्वज्ञान समजून लोकांना प्रचार करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. तर यासाठी हा भक्तिशास्त्राचा उद्देश आहे. तिसरा आहे तत्कालीन वर्णाश्रम. एमर्जन्सी सिच्युएशन आहे, तत्काळ तिकीट आपण घेतो ना, दुसरा कुठल्याही प्रकारची स्थिती उपलब्ध नाहीये, मार्ग नाहीये, तर त्यावेळेस आपण काय करतो, हे एमर्जन्सी सिच्युएशन मध्ये आपण कार्य करतो. त्या प्रकारे एक वर्णाचा व्यक्ती दुसऱ्या वर्णाचे कार्य करतो. एक वर्णाचा व्यक्ती काय करतो, दुसऱ्या वर्णाचे कार्य करतो. तत्काळ आवश्यकता आहे अशा प्रकारे. कधी कधी सामान्य लोक पण काय करतात, पोलिसाचा ड्रेस घालतात. सामान्य जे व्यक्ती आहेत ते पण काय करतात, त्यांना पोलिसाचा ड्रेस घालावा लागतो. कारण कधी कधी पोलीस कमी असतात,
तर सामान्य व्यक्ती पण तो ड्रेस घालून काय करतो ते कार्य करतो. तर सामान्य व्यक्ती पण कधी कधी आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये त्यांना ड्रेस घालावा लागतो. उदाहरण दिले तर परशुराम ब्राह्मण होते, पण त्यांनी पाहिले की जे क्षत्रिय लोक आहेत आदर्य बनलेले आहेत, तर आदरणीय क्षत्रियाचा नाश करण्यासाठी त्यांनी काय केलं, क्षत्रिय बनले आणि 21 वेळा अधर्मी क्षत्रियाचा त्यांनी नाश केला, म्हणून त्याचे नाव परशुराम पडले. परशुने 21 वेळा अधर्मी क्षत्रियाचा नाश केला त्यांनी अशा प्रकारे. नंतर अर्जुन आहे, अर्जुन पण ब्राह्मणाला बनला होता, अज्ञातवासामध्ये तत्काळ वर्णाश्रमाची चर्चा होतात, तत्कालीन वर्णाश्रम आणीबाणीची परिस्थितीमध्ये अर्जुन पण ब्राह्मणाला बनला होता. कुठं? महाराज विराटच्या राज्यामध्ये ब्रह्मा म्हणला होता. कारण का? ते अज्ञातवासात होते आणि महाराज विराट राजामध्ये अज्ञातवासामध्ये भीम जे होता खूप बनला होता, अर्जुन ब्राह्मणाला बनला होता, युधिष्ठिर महाराज ते बनले होते. अशा प्रकारे अज्ञातवासामध्ये ते ठिकाणी निवास करत होते. जर अज्ञातवासामध्ये जर ते कौरवांना जर समजलं असतं तर त्यांना परत 13 वर्ष वनवासाला जावं लागलं असतं. अज्ञातवासामध्ये होते म्हणून ते ब्राह्मणाला बनून अशा प्रकारे ते कार्य करत होते. तर त्याच प्रकारे रुक्मिणीने ब्राह्मणाला दूध पोषणाची सेवा दिली होती. ब्राह्मणाचं कार्य काय आहे? यजन यजन पठण पाठन दान प्रतिक्रिया आहे. पण या ठिकाणी रुक्मिणीने ब्राह्मणाला कार्य दिलं होतं ते म्हणजे दूध पोषणाची सेवा दिली होती. पोषणाचं काय सर्व ब्राह्मणाचं कार्य नाहीये, कारण ती आणीबाणीची परिस्थिती होती. कारण जर भगवत आले नसते भगवान श्रीकृष्ण तर रुक्मिणीचा विवाह जो आहे शिशुपालाबरोबर झाला असता. रुक्मिणी इच्छा होती की तुझा विवाह शिशुपालाबरोबर व्हावा, म्हणून म्हणून त्या वाघाची शिकार जेव्हा पोळला किंवा लहान घेऊन जाऊ नये म्हणून रुक्मिणीने हे पत्र पाठवलं होतं भगवंताला आणि भगवंत आले आणि तिचं रक्षण केलं. तर त्याच प्रकारे पोलीस संपावर गेल्यावर सामान्य लोकांना पोलिसांनी दंडा दिला होता. पोलीस कधी संपावर जातात. तर 1972 साली मी ऐकलं होती मुंबईचे पोलीस संपावर गेले होते. किती दिवसासाठी? एक दिवसासाठी संपावर गेले होते. त्यावेळेस सर्व जे होते गुन्हेगारी सर्व बंद झाली होती. कारण का? तर त्या गुन्हेगाराला माहित होतं की आता पोलीस संपला वाचवून झाली नाही, तर दोन्ही व्यक्ती आपण कधीही कसेही मारू शकतो. म्हणून कधी कधी पोलीस संपावर गेल्यावर सामान्य लोकांना पण कधी कधी पोलिसाचं कार्य करावं लागतं. तर म्हणून अशा प्रकारे हे आसुरी वर्णाश्रम, सामान्य वर्णाश्रम आणि तत्काळ वर्णाश्रम. आता शेवटचं आहे दैवी वर्णाश्रम. तर व्यक्तीचे गुण कार्य बरोबर लागू पडतात. दैवी वर्णाश्रम काय आहे? व्यक्तीचे गुण आणि कार्य बरोबर लागू पडतात. कुठल्या गुणामध्ये व्यक्ती आहे? चातुर्वर्णमयासारखे गुण कर्म विभाग आहे. कुठल्या गुणामध्ये व्यक्ती आहे तर त्यानुसार त्याचे गुण कार्य तिने लागू पडतात. तर आहे आता की अर्जुन आहे, अर्जुन क्षत्रिय होता पण त्यांनी कृष्णासाठी कार्य केले. क्षत्रिय होता पण कृष्णासाठी त्यांनी कार्य केले. कृष्णामध्ये महान युद्धाचे माझं स्मरण कर आणि युद्ध कर. क्षत्रियाचं कर्तव्य आहे युद्ध केलं पाहिजे, प्रजेचं रक्षण केलं पाहिजे. पण या ठिकाणी पाहतोय की अर्जुन काय करतोय? आपल्या धनुष्याद्वारे सर्वांना नाश करतोय, मारून टाक. तर का? कृष्ण म्हणतात की माझ्या आदेशानुसार तू युद्ध कर. वर्णाश्रमाचा उद्देश आहे कृष्णाच्या आदेशाचं पालन करणे. म्हणून या ठिकाणी अर्जुन काय करतोय? केवळ कृष्णाच्या आदेशाचं पालन करतोय. तर हा कशामध्ये आहे? तो दैवी वर्णाश्रमामध्ये आहे. गुण आणि कार्य बरोबर आहे. तर भक्त पण हा पण शुद्ध सत्वामध्ये आहे. भगवानचा भक्त आहे, शुद्ध सत्वामध्ये आहे. तर म्हणून श्री प्रभुपाद म्हणतात या दैवी वर्णाश्रमाबद्दल बोलत आहेत. प्रभुपाद वर्णाश्रम म्हणतात, तर दैवी वर्णाश्रम बोलत आहेत. तर ब्राह्मण अशा प्रकारे वर्णाश्रम बोलत आहेत की ब्राह्मण भोजन क्रियेमध्ये भजन आणि नंतर भोजन दिले जाते. नंतर गीतेचे ज्ञान दिलं पाहिजे, नंतर त्यांनी भोजन स्वीकारले पाहिजे. तर म्हणून प्रभुपाद म्हणतात की हा प्रभुपाद इस्कॉन संस्थेमध्ये दैवी वर्णाश्रममध्ये. तर कोणी विचारलं की अरे इस्कॉन मध्ये भक्त कुठल्या वर्णाश्रमामध्ये? एवढी चर्चा करतात, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र याच्यामध्ये चर्चा करतात, तर तुम्ही कुठल्या याच्यामध्ये वर्णाश्रमामध्ये आहे? तर प्रभुपाद म्हणतात की इस्कॉनचे भक्त आहेत संपूर्ण त्या वर्णाश्रमाच्या पलीकडे आहेत. तर सकाळी काय करतात? शूद्र असतील झाडू मारतील, नंतर दुपारी काय करतील? वैश्य धन प्राप्त करतील, नंतर संध्याकाळी क्षत्रिय आहेत आणि शूद्र आहेत, वैश्य आहेत, क्षत्रिय आहेत आणि संधी ब्राह्मणाचं पण काय पूजा अर्चा पण करते. तर इस्कॉनचे भक्त जे काही असतील झाडू मारण्यापासून ते प्रवचन देण्यापर्यंत, झाडू मारतात, भांडे साफ करतात, नंतर धन जमा करतात, गीता भागवतचा प्रचार तुमचे करतात. आवाज ब्रेक होतो.
तर चारही ह्याच्यामध्ये इस्कॉनचे जे भक्त आहेत चारही वर्णाश्रमामध्ये आहेत, तर म्हणून हे काय दैवी वर्णाश्रमामध्ये म्हणजे दिव्य गुणावर स्थित आहे, साधारण गुणामध्ये नाही. तर गोपाल म्हणतात की मला दैवी वर्णाश्रमाची स्थापना करायची आहे. नुसतं ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे नाही, तर दैवी वर्णाश्रम केलं पाहिजे की कुठल्याही भक्तांनी भगवंताच्या प्रसन्नासाठी हे संपूर्ण कार्य त्यांनी केलं पाहिजे. तर हा आहे दैवी वर्णाश्रम. तर मग दैवी वर्णाश्रमाबद्दल बोलतात की ब्राह्मणाला भोजन प्रिय असते, म्हणून इस्कॉन मध्ये पण पहिलं भजन होतं, नंतर भोजन दिलं जातं. म्हणून पहिले काय केलं पाहिजे, ब्राह्मणाने पहिले गीतेचं ज्ञान दिलं पाहिजे, नंतर भोजन स्वीकारलं पाहिजे. इस्कॉनच्या भक्तांनी पण कधी कुणाच्याकडे घरी गेले तर काय केलं पाहिजे, त्यांनी कीर्तन केलं पाहिजे किंवा गीतेचं ज्ञान दिलं पाहिजे, प्रवचन दिलं पाहिजे, ज्ञान दिलं पाहिजे, नंतर भोजन स्वीकारलं पाहिजे. म्हणून गीतेच्या 18व्या अध्यायातील 42 श्लोकामध्ये वर्णन आहे की ब्राह्मणाचं गुण काय आहे, शमो दमो तपो शौच, हे गुण दैवी वर्णाश्रमामध्ये आहे. दैवी वर्णाश्रमामध्ये काय गुण आहेत, क्षमाशील राहणे, इंद्रियाचा निग्रह करणे, तपस्या करणे आणि स्वच्छ राहणे, हे ब्राह्मणाचे हे गुण आहेत. तर हे गुण दैवी वर्णाश्रमाचे आहेत. जरी कोणी दैवी वर्णाश्रमामध्ये असेल कोणाकडे हे गुण असले पाहिजे. तर अशा प्रकारे हे 4 प्रकारचे वर्णाश्रम आहेत. आता तर मग हे सामान्य दैव वर्णाश्रम, सामान्य वर्णाश्रम, तत्काळ वर्णाश्रम आणि दैव वर्णाश्रम. तर मग ह्या वर्णाश्रमाचं पतन कसं झालं, हे जे वर्णाश्रम होते, ब्राह्मणाचं ब्राह्मणाच्या पतन कसं झालं, क्षत्रिय क्षत्रियावर कसं पतन झालं, वैश्याचं वैश्याचं का पतन झालं आणि शूद्राचं पतन का झालं, तर कसे झाले. आता ब्राह्मणाचं पतन कसं झालं, शास्त्राच्या नावावर दुसऱ्याला लुटू लागलं. यज्ञ करा, हे दान द्या, हे करा, ते करा, त्याच्या नावावर काय करायला दुसऱ्याला लुटू लागले. तर ब्राह्मणचं हे कार्य नाहीये. यजन याजन पठण पाठन दान पडतील, जेवढं देतील दक्षिणा देतील, कोणी 11 रुपये देईल, कोणी 1 रुपया देईल, कोणी 100, त्याचा त्याने स्वीकार केला पाहिजे. पण असं कुठल्या प्रकारचं असं हे डिमांड केलं नाही पाहिजे की तुम्ही आम्हाला एवढंच दिलं पाहिजे अशा प्रकारे. त्यामुळे शास्त्रात असं वर्णन आहे की हे करा, पूजन करा, हे करा, हे करा, हे करा, ते करा, आणि शास्त्राच्या नावावर ते लोकांना काय करावं लागले, तू लागले. त्याचा उद्देश काय होता, भगवंताला प्रसन्नासाठी नाही, तर केवळ धन प्राप्तीसाठी. म्हणून त्यांचं काय झालं, ब्राह्मणाचं पतन. ब्राह्मणाचं कार्य केलं नाही, कार्याच्या विरुद्ध कार्य केलं, म्हणून त्याचं पतन. दुसरं आहे क्षत्रिय. क्षत्रिय अत्याचाराला कंटाळून टॅक्स वाचवण्यासाठी मुस्लिम बनले मुघलाच्या राज्यामध्ये. क्षत्रिय राजे होते, अत्याचाराला कंटाळले की एवढा टॅक्स, एवढा टॅक्स, म्हणजे ठीक आहे टॅक्स ते वाचवण्यासाठी मुस्लिम बनून आपला टॅक्स भरावा लागणार नाही. अशा प्रकारे अनेक जे क्षत्रिय आहेत मुस्लिम बनले आणि ते मुघलाच्या राज्यामध्ये 500 वर्ष. तर हे क्षत्रियाचं पतन त्याच्यामुळे फक्त टॅक्स वाचवण्यासाठी त्यांनी क्षत्रियत्व त्यागून दिलं. नंतर वैश्याचं पतन कसं झालं, वैश्य म्हणजे व्यापारी वर्ग आहे, कृषी गोरक्षक मानवी शेतकरी आहेत, त्यांचं पतन कसं झालं, तर वैश्याचं पतन कसं झालं, पाऊस येऊ किंवा न येऊ टॅक्स भरावा लागतो ना, त्यामुळे त्यांचं पतन झालं. तर पाऊस येईल किंवा न येऊ येऊ तर एवढा टॅक्स भरावा लागेल, म्हणून ते म्हणले की आपल्याला काय केलं त्यांनी, वैश्याचं त्यांनी पतन झालं की आम्ही वैश्य नाहीये, म्हणून ते काय करू लागले, कुठलं तर दुसरंच पतनाचं कार्य, जसे वर्णाश्रम आहेत, सामान्य आसुरी वर्णाश्रम, अशा प्रकारे गुणाचं पालन केलं नाही, अशा अशा प्रकारे आसुरी वर्णाश्रमामध्ये ते आणि आपल्या ह्याचं त्याने पालन केलं नाही, वैश्याचं पालन झालं. अशा प्रकारे वैश्याचं पतन झालं. शूद्राचं पतन कसं झालं, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य या कार्याचं पालन त्यांनी केलं. तर शूद्राचं पालन, शूद्राचं हे कसं झालं, तर शूद्र उन्नत स्थिती, उन्नत वर्गाने त्याच्यावर अत्याचार केला होता. उन्नत वर्गाने शूद्र लोकांवर काय केला होता, अत्याचार केला. शूद्र म्हणजे सर्व समाजाची सेवा करणारे, कुठली जाती समाज नाही या ठिकाणी वर्णन केले नाही. तर भगवंताने चातुर्वर्ण्य मायासृष्ट गुणकर्मावश्य ब्राह्मण क्षत्रिय वर्णाश्रम बनलेला आहे. त्याचं पाय आहेत, पाय शूद्राचं प्रतिनिधित्व करतात, आणि वैश्य पोटाचं करतात, क्षत्रिय खांद्याचे करतात, आणि ब्राह्मण डोक्याचं प्रतिनिधित्व करतात. म्हणून शरीरामध्ये जी कुठली जी गोष्ट आहे फार महत्वपूर्ण आहे. असं नाही की कुठला भाग कमी असा आहे, कुठला चांगला आहे, असं काही नाही. शरीर चालण्यासाठी चारी गोष्टी, समाज चालण्यासाठी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र ब्रह्मचारी ग्रस्त वारकरी संन्यास चारी 8ही गोष्टी आवश्यक आहेत.
हे जर ब्राह्मण म्हणले, सर्व क्षत्रिय म्हणले, सर्व वैश्य म्हणले किंवा सर्व डॉक्टर, इंजिनियर, वकील जर म्हणले तर समाज कसा चालणार? म्हणून समाजाला चालण्यासाठी हे 4 वर्णाश्रम फार आवश्यक आहे. तर म्हणून अशा प्रकारे शूद्रांनी उन्नत वर्गाने त्याच्यावर अत्याचार केला, त्यांना म्हणलं की तुम्ही हरिजन बना अशा प्रकारे. मग त्यांच्यावर बदल घेण्याची भावना झाली अशा प्रकारे. आम्ही कसं काय शूद्र आहोत, आम्ही आम्हाला पण ब्राह्मण म्हणायचंय. अशा प्रकारच्या कलियुगामध्ये करोड शूद्र संभव, सर्वजण शूद्रच आहेत. कारण कुणामध्ये पण गुण नाहीये. ब्राह्मणाचे गुण नाही, क्षत्रियाचे गुण आहेत, वैश्यामध्ये वैश्याचे गुण आहेत. सर्व शूद्र संभव आहे. म्हणून शास्त्रामध्ये वर्णन आहे, जन्माला आहे ते शूद्र संस्कारात भविष्य. तर सर्वजण शूद्रच आहेत. शूद्र म्हणजे दुसऱ्याची सेवा करणे किंवा दुसऱ्याच्या ह्याच्यावर अधिकारावर अवलंबून आहे. म्हणून इंजिनियर, डॉक्टर, वकील सर्व दुसऱ्याच्या याच्यावर आधारित आहे. संपूर्ण नोकरदार म्हणजे सर्व शूद्र आहे. मेहनत करतो आणि दुसरे जे पगार देतील त्यावर जगतो. पण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य दुसऱ्यावर जगत नाही संपूर्ण अशा प्रकारे. पण ते जर जगले त्या प्रकारे दुसऱ्यावर आधारित, तर ते पण शूद्रच आहे. म्हणून कलियुगामध्ये सर्व शूद्र आहेत. म्हणून कृष्ण भगवानामुळे आंदोलन इतके सुंदर आहे की आपण स्वतःसाठी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य किंवा ब्रह्मचारी, गृहस्थ, संन्यासी अशी कोणती उपाधी घेण्याची आवश्यकता नाही. कृष्ण भगवान आंदोलनामध्ये वर्णन आहे की आपण कुठल्याही याच्यामध्ये मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, ब्रह्मचारी, गृहस्थ, संन्यासी कोणती उपाधी घेण्याची आवश्यकता नाही. आवाज ब्रेक होतो. वर्तमान कार्य तसेच करीत राहावे. आपले वर्तमान कार्य करत राहू, तसं करत राहिलं म्हणजे आपण किंवा आपल्या कर्माचे पण तितके उपयोगात आहोत. त्यामुळे सर्व व्यवस्थित होऊन प्रभूजी आवाज क्लिअर नाहीये. तर कृष्ण भावनाच्या आंदोलनातील सर्व सदस्याचं कर्तव्य आहे की तिने आपले जे कार्य आहे ते करत कुठल्या प्रकारची उपाधी घेतली नाही पाहिजे. की मी ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र आहे, हे ते नाही केलं पाहिजे. तर केवळ आपण ब्राह्मणाचं कार्य केलं, क्षत्रियाचं कार्य केलं, वैश्याचं कार्य, शूद्राचं कार्य केलं पाहिजे. मी कुठल्या वर्णाश्रमामध्ये आहे, काय करतोय तर हे नाही. पण गुरुच्या आदेशानुसार आपल्या जीवनामध्ये जे काही गुरु आपला हे देतात त्यानुसार आपला काही कार्य करत राहिलं पाहिजे. तर त्यामुळे सर्व काही व्यवस्थित होईल. आणि मी कुठल्या आश्रममध्ये आहे, कुठल्या याच्यामध्ये हे पाहण्याची आपल्याला आवश्यकता आहे. तर त्यासाठी कृष्ण भावना आंदोलन फार सुंदर आहे. त्यासाठी कुठल्या प्रकारचा जातीभेद, मतभेद, तुम्ही कुठला ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे, कोणी विचारत नाही कुठल्या जातीचा. तर सर्व समाजासाठी कृष्ण भावना आंदोलन त्यांचं स्वागत करत आहे. तर म्हणून कृष्ण भावनामध्ये येऊन आपण सर्वजण सुखी राहिलं पाहिजे. आणि ज्या काही उपाधी आहेत या सर्व उपाधी आपल्याला त्यागल्या पाहिजे. तर म्हणून सर्व उपाधी विलीन तात्पर्य निर्देना ऋषिकेश सेवन भक्ती उच्चते. तर म्हणून सर्व उपाधीला त्यागलं पाहिजे. आणि असं नाही की स्त्रियांनी पुरुषांनी स्त्री तो उपाधी नाहीये. तर जे काही प्रकारची उपाधी आहे, मी स्त्री आहे, पुरुष आहे, ह्या समाजाचा आहे, जातीचा आहे, शिक्षण आहे, डॉक्टर आहे, वकील आहे, इंजिनियर आहे, ह्या सर्व उपाधी त्यागल्या पाहिजे. आणि सर्व उपाधी त्यागून आपण भगवंताची भक्ती ही केली पाहिजे. म्हणून नारद पंचनामध्ये वर्णन आहे की शास्त्रोक्त अन्य विधीपासून भक्त्या करणे. अन्य विधीपासून शास्त्र की अन्य विधीपासून भक्ती करणे. ऋषिकेश सेवा भक्ती उच्चते. तर नारद पंचनामामध्ये वर्णन आहे की या ग्रंथामध्ये भक्तिमय सेवेच्या नियमाचे अशा प्रकारे वर्णन करण्यात आले आहे की वेदामध्ये सांगितलेले आणि भगवंताच्या संतोषाकरता केले गेलेले कोणतेही कार्य ऋषी मुनी भक्ती मार्गाचे नियम तत्व स्वीकारले आहे. जर एखाद्याने आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनानुसार पूर्ण कृष्ण भगवंताची नियमितपणे सेवा केली तर हळूहळू भगवंताच्या प्रेम भक्तीच्या स्तरावर शकतो. तर सर्व पादी विनिर्मुक्त तात्पर्य निर्माण ऋषिकेश सेवाना भक्ती उच्चते. तर सर्व विधीचा त्याग करायचा आहे आणि केवळ गुरुच्या मार्गदर्शनानुसार भगवंताची नियमितपणे सेवा केली पाहिजे. अशा प्रकारे हळूहळू भक्ती करून आपण जो भगवंताचा प्रेम भक्तीचा स्तर आहे, जे सदा साधू संघ भजन क्रिया आहे, ते निवृत्ती, रुची, आसक्ती, निष्ठा, आसक्ती, भाव आणि प्रेम हा 9 स्तर आहे. त्याच्यामध्ये त्या 9 स्तरावर आपल्याला पोहोचायचं आहे. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? शास्त्रोक्त अन्य विधीपासून भक्ती करण्याचे विधी आहेत. अन्य विधीपासून जी नवविधा भक्ती आहे ती भक्ती केली पाहिजे. अशा प्रकारे आपण हे प्राप्त करू शकतो. तर म्हणून भौतिक उपाधी 0 प्रमाणे आहेत, कृष्ण भावना 1 प्रमाणे आहे. तर जीवनामध्ये आपल्याला कृष्णाला जोडायचं आहे. आणि हाच साधना भक्तीचा सार आहे की कशाही प्रकारे
मन कृष्णाच्या भक्तीमध्ये लावायचं. येणं केल्या प्रकारे मन कृष्ण, हा साधना भक्तीचा सार आहे. स्मृतव्यस्त विष्णू आणि वैदिक भक्तीचा सार भगवंताचं स्मरण करणे आहे आणि भगवंताला कधी नाही विसरणे आणि वर्णाश्रमाचे पालन आणि समशुद्धी हरी तोषण. अशा प्रकारे आपण आज चर्चा केली की कशा प्रकारे भक्तीचे तीन विभाग, साधना भक्ती, भावभक्ती, प्रेम भक्ती. तर पुढे आहे की त्यामध्ये भक्ती करता योग्यता काय आहे, रुची आहे. नंतर दुसरा तरंग होता साधना भक्तीचा. पहिला सामान्य भक्तीमध्ये होता की शुद्ध भक्ती आणि प्रस्तावना आणि साधना. त्याच्यामध्ये 5 तरंग, 4 तरंग आहेत पूर्व रंगामध्ये. पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर भक्ती रंगामध्ये 4 विभाग आहेत. तर 4 पूर्व विभागाचे 4 तरंग आहेत: सामान्य भक्ती, साधना भक्ती, भावभक्ती आणि प्रेम भक्ती. तर सामान्य भक्तीमध्ये प्रस्तावना अध्याय 1 शुद्ध भक्तीची व्याख्या. साधना भक्तीमध्ये 2 ते 16 अध्याय आहेत. त्यामध्ये 15 आणि 16 जे आहेत रागानुगा साधना भक्ती आहे. त्याने भावभक्ती आहे 17 आणि 18 अध्याय. प्रेम भक्तीमध्ये 19 अध्याय आहे, 19 अध्याय आहे. तर दुसऱ्या तरंगामध्ये साधना भक्तीची व्याख्या पाहिली आपण. काय साधना भक्ती? की इंद्रियाला कृष्णाच्या सेवेत लावणे. साधना भक्तीचा अभ्यास कसा करावा? नित्यसिद्ध कृष्ण प्रेम साधे बघून सर्वांना शुद्ध सुद्ध करीना होते. तर कुठल्याही अवस्थेमध्ये शुद्ध कृष्ण भावना जागृत करणे, तर हे म्हणजे काय आपली साधना भक्तीचा अभ्यास आहे. साधना भक्तीची परिपूर्णता, मी कृष्णदास आहे, कृष्ण सेवक आहे आणि केवळ कृष्णाच्या सेवेसाठीच मला कार्य करायचं आहे. साधना भक्तीचा सार, मनाला कोणत्याही उपायाने श्रीकृष्णावर केंद्रित करणे म्हणजेच कृष्ण भावना. उदाहरण चैतन्य महाप्रभू आणि अमरीश महाराज. आणि साधना भक्तीचे 2 विभाग, वैदिक साधना, रागानुगा साधना आहे. वैदिक भक्तीची व्याख्या गुरु साधुशास्त्राचे पालन करणे आणि रागानुगा साधना म्हणजे कुठल्याही प्रकारचे नियम पालन करत असताना श्रीकृष्णाला स्वभाव प्रेम प्राप्त करणे, तर ही रागानुगा साधना भक्ती आहे. तर म्हणून पुढे बघा, समस्या आहे नाही केल्यास 1400 लागली प्रती आणि केल्यानंतर कृष्णभावना प्राप्ती समान आहे. वैदिक साधना भक्तीचा सार, पद्मपुराण नेहमी स्मरण करायचा कृष्णाचं, कधी त्याला विसरायचं नाही. कसे स्मरण करावे? वर्णाश्रमाचं पालन करावे आणि 4 प्रकारचे वर्णाश्रम: आसुरी वर्णाश्रम, सामान्य वर्णाश्रम, तत्काळ वर्णाश्रम आणि दैवी वर्णाश्रम. आणि अशा प्रकारे जर आपण चर्चा केली आणि परत गीतेमध्ये परत वर्णन आहे वर्णाश्रमामध्ये. आणि हे वर्णाश्रमाचे पतन कसं आले, ब्राह्मणाचं पतन कसं आलं, क्षत्रियाचं पतन कसं आलं, वैश्याचं पतन कसं आलं, शूद्राचं पतन कसं आलं. आणि शेवटी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनाचं आंदोलन किती श्रेष्ठ आंदोलन आहे. आणि त्याच्यामध्ये नारद पंचकाचं उदाहरण आहे की सर्व पावी मित्र तत्पर्यंत निर्माण ऋषिकेन ऋषिकेश सेवनमूर्ती उच्यते. अशा प्रकारे आपण हा दुसरा जो अध्याय आहे आपण आपल्या परीने समजण्याचा प्रयत्न केला. तर आता कोणाला काही शंका, समाधान, प्रश्न असेल तर प्रभूजी, बाकी आहे. वैश्यांचं पतन कसं होतं? वैश्यांचं पतन कसं होतं? हा, वैश्य असंच कार्य आहे की व्यापार करणे वैश्याचं कार्य आहे. वैश्याचं कार्य व्यापार करतो तो. पण कधी कधी पाऊस नाही पडला, पाऊस पडला तरी टॅक्स भरावा लागेल, पाऊस नाही पडला तरी टॅक्स भरावा लागेल. वैश्याने म्हटलं अरे पाऊस पडत नाही, उत्पन्न येत नाही आम्हाला शेतामध्ये, उत्पन्न होत नाही, त्याच्यामध्ये उत्पन्न होत नाही तर आम्ही टॅक्स कसं काय बनवावं? पण वैश्याचं पतन झालं, वैश्य सुधार बन अशा प्रकारे. म्हणून संपूर्ण समाजामध्ये ब्राह्मण क्षत्रियाचं कार्य, क्षत्रिय शूद्राचं कार्य करतात, शूद्र वैश्याचं कार्य करतो. संपूर्ण स्थिती झालेली आहे. म्हणून प्रभुपाद म्हणतात की दैवी वर्णाश्रमाची स्थापना केली प्रभुपादने. म्हणून प्रभुपाद म्हणतात की संपूर्ण तुम्ही कोण आहात विसरून जा. ना करो नचरपती ना वैष्णव सुरो, तुम्ही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र कोण आहात सर्व विसरून जा, केवळ भगवंताची प्रेमी सेवा करा. मी कुठल्या समाजामध्ये जन्मलेला आहे, ब्राह्मण आहे, क्षत्रिय शूद्र आहे, आपला कोणा विचारायची गरज नाही. तर केवळ काय करा, भगवंताची भक्ती करत राहा. म्हणून ह्या वर्णाश्रमाचं पालन करणे किंवा भगवंताची भक्ती करणे, समसिद्धी हरितोषण हा वर्णाश्रमाचा उद्देश आहे. वर्णाश्रमाचा उद्देश हा नाही कुठं गळ्यामध्ये ब्राह्मण थ्रेड घालून फिरत राहणे, पूजन पाठन करणे, ते उद्देश नाही. तर भगवंताला प्रसन्न करण्यासाठी कार्य करणे. म्हणून कृष्ण भावना संघाचे सदस्य आहेत, भगवंताच्या प्रसन्नासाठी संपूर्ण ते कार्य काय करतात, करत आहे. तर म्हणून काय करतात ते दैवी वर्णाश्रमामध्ये ते. प्रभूजी, पहिल्या अध्यायात ते 6 लक्षणे जे आहेत त्यातले क्लेशाग्नीमध्येच 2-3 पानं होतील. तर दीर्घोत्तरी प्रश्न 2 पानाचे लिहायचेत ना उत्तर.
हम्म. तर ते 6 लक्षणांपैकी पहिल्या क्लेशाग्नीमध्येच 2-3 पानं होतील. हम्म. हा, जेवढं देता येतं तेवढं लिहा. चांगलं आहे, जेवढं लिहिलं तेवढं. पण मग ते 3-4 पानं एवढं लांब जाईल उत्तर, चालेल का? हा, चांगलं आहे. आपला भक्तिशास्त्राचा उद्देश आहे समजणं, हा उद्देश आहे. हा. भक्तिशास्त्राचा उद्देश आहे हे सर्व आम्हाला समजलं पाहिजे, हा त्याचा उद्देश आहे. फक्त आपला अध्ययन करून परीक्षा देऊन सर्टिफिकेट प्राप्त करणे हा उद्देश नाही. समजलं पाहिजे. तुम्हाला जेवढं समजलं आहे तेवढं लिहा. आणि लिहिल्यामुळे तुम्हाला काय होईल, आठवण त्याचं लक्षात राहील. आणि जे एवढं लक्षात राहील तर तुम्ही दुसऱ्याला सांगू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही चर्चा करू शकता. ओके, थँक्यू. धन्यवाद. तर आपला अटेंडन्स घेऊया आता. आणि त्याच्या अटेंडन्स नंतर काही तुम्हाला हे असेल तर